नमस्कार मंडळी, राम राम. बरेच दिवस व्हिडिओ करायचा प्रॉब्लेम सवड गावली नाही. म्हणतात नका आवड असली की सवड होते, परंतु सवडच नव्हती, त्यामुळे आवड बाजूला ठेवली. जायचं होतं प्रसादच्या लग्नाला. तर शेतकऱ्यांचे कष्ट चालूच आहे. सकाळी वैरण आणल्याशिवाय निर्वाण आहे. प्रसाद आणि सुरेखाचं लग्न म्हटल्यावर सकाळी लवकर प्रसादच्या घरीच गेलो, कारण ट्रॅव्हल्स ठरवलेलं त्यांनी. पावसाचं काही टू व्हीलरमधनं चालणारच नव्हतं, त्यामुळे ट्रॅव्हल्सनं जायचं म्हणून मी टू व्हीलर घेऊन गाडी लावली साईडला आणि ट्रॅव्हल्समध्ये बसायला गेलो. प्रसादच्या घरातल्यांची घाई चालू होती. आम्ही आता ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि आष्ट्याला निघालो. हे चित्र आहे कोल्हापूरमधल्या पुईकडे बसलं, म्हणजे पुईकडेनं पूर्ण कोल्हापूर बऱ्यापैकी दिसते. हे आमचे मित्र संजू दासवडेचे मित्र असल्यामुळे प्रवास सुखकर झाला. अगदी बोलत चालतच काम झालं आपलं. इकडे तिकडे शूटिंग करताना संजूदा असं म्हणाला, एक का जरा कुठला तर छंद पाहिजे. हा एक छंद चांगला आहे तुझा. मला पण बरं वाटलं. प्रत्येकजण नावं ठेवते नुसता मोबाईल घेऊन असते म्हणून. खरं मोबाईल माझा मोकळ्या टायमात असते हे आपल्याला कल्पना आहे. आता कुठं कार्यालयात पोहोचलो. पाहुणे स्वागतासाठी उभारायला लागलेली. पाहुण्याशी नमस्कार केला आणि आम्ही आत गेलो. काय म्हणजे लग्नात एवढी गडबड असते का नाही, सांगणे पलीकडे काम असते. ज्याचं त्यालाच माहीत सगळं, कारण जो नियोजन करते त्यालाच माहिती असणार ना. इकडे साईडची इकडे तिकडे करण्यासाठी काय माहिती असणार. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटाकीर नवरा नवरीचंच काम. पहिल्याच जाऊन नवऱ्याची गाठ घेतली. नवऱ्यानं काटाकीर ड्रेस घातलेला, कवा एकदा नवऱ्याची गाठ पडते असं तिथं चाललेलं. नवऱ्याचं काम कसं आहे बघा, रुबाबात विषय आहे काय. मग नाथ खोळा नवऱ्याचं असं काम झालं बघा. नवऱ्या मुलग्याची गाठ पडल्यावर थेट डायरेक्ट जेवणाकडे आला. वरच्या मजल्यावर जेवण होतं, मस्तपैकी श्रीखंड होतं. मग दिला की दणका. मस्तपैकी भूक पण लागलेली, त्यामुळे जीव्या म्हणून पहिल्यांदा मग अक्षय टाका जाऊया म्हणून जेवला मस्तपैकी. आणि खाली 2 मजली करून आलो तर खाली बघतो तर भटजी वाढवत असला तर कुणाची नवरा नवरीची. कधी एकदा नवरा नवरी येत्या आणि अक्षदा टाकल्या की झालं काम, आपण निघालो घराडे. असं काम भटजीचं झालं बघा. लग्नात प्रत्येकाची गडबड असते, कारण भटजीची गडबड काय बोलायचं काम नाही. भटजीन माईक घेतला, नुसता पुकारत बसला, लवकर नवरा नवरी लवकर या, लग्न लावायचं आहे म्हणून. खरं लग्नात नवरा नवरीचं पाठीवर राहतात. बाकी सगळ्यांचं आवडते, कारण नवरा नवरीचं नटणं जास्त असते, त्यामुळे तीच पाठीवर राहतात. आता भटजीच्या मनासारखं काम झालं. आता नवरा नवरीला त्याने बसूनच घेतले आणि विधी सुरू केला. लग्नाच्या अगोदरच 15 मिनिटं विधी दुसरा चालू केला. कसं असते, प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने घडत असते, त्यामुळे भटजी कसं म्हणेल तसंच पुढे जायला लागते. प्रसाद आणि सुरेखा यांचा लग्न सोहळा. नवे ऋण नवे बंध, नवी नाती, 2 मने 2 घरे, 2 स्वप्नांची पूर्ती, अशा हे मंगळ सोहळ्याचे उपस्थित असणाऱ्यांनी आशीर्वाद दिले. लग्न सोहळ्याला उपस्थित लोक जास्त होते. अशी सगळी लोक स्टेजवरच आणि पाहुणेपायी सगळी खाली खुर्चीवर. आष्ट्या लाभ असल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्समधून आलो, त्यामुळे पाय आमचे जरा दुखालते, त्यामुळे आम्ही खुर्चीवर जाऊन अक्षर टाकायला बनवलो. अक्षता सगळ्या तयारी सुरू झाल्या. भटजी अक्षता सगळ्यांनी पोचल्या का असं त्याचं चालू होतं, तर आम्ही म्हणालो पोचल्या. मग भटजींनी अक्षता म्हणायला चालू केल्या. अक्षर टाकून झाल्या, हार घालायला सुरू झाले. तो नवऱ्या मालकाने मित्रांनी त्यांच्या उचलले. भटजी होता कडक, मुलीला म्हणाला खाली उतरल्याशिवाय हार घालू नको. मग काय नवरी गपच बसली. नवऱ्याला खाली उतरल्याने हार घातला. मग पुढची प्रोसेस सुरू झाली भटजींची. फोटोग्राफर स्वाद निम्मा भटजी असतो हे बघा. जिला विधी माहीत नसतात ते फोटोग्राफरला माहिती असतात. आता आम्ही जायची तयारीत. वाडा झाड मोठं दिसले. मी म्हणून लय वर्षाचं झाड असणार बाई. त्यानंतर ट्रॅव्हल्समध्ये बसलो तर आम्ही आलो घराडे. मग नमस्कार मंडळी, बाय बाय.